राम राम मित्रांनो, मी तुळशीदास सावंत आणि मालवणी तुळशीदास चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत मित्रांनो. तर मी तुम्हाला अशी माहिती सांगतो हमेशा की तुम्ही ती शिकल्यावर तुम्हाला त्याचा फायदा होईल मित्रांनो. आता हे बघा, हे हे बघा वय इथलं खूट आहे बघा. आता हा हा उंचीन बघा केवढा आहे, पण हे आता ह्याचं वय विचारलं तर अगदी 8-9 वर्षाचं आहे हे बघा. कारण ह्याचा बुंदा बघा केवढा जाड आहे. जे आहे खरं ते मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. हे बघा ह्याचा बुंदा बघा केवढा आहे. मग हे असे झाडं रुजून येतात. आता ह्याला आपण गेल्या वर्षी हे बघा मी इथे ग्राफ्टिंग केलं होतं. हे बघा दिसत असेल व्यवस्थित. हा जॉईंट बघा, हा बघा हा जॉईंट ही एक फांदीला आपण केलं होतं हे बघा. आणि हे सक्सेस झाले. ही बघा आता हे कसं झालं, हे बघा ही सक्सेस झालं. हा जॉईंट बघा हे सक्सेस झालं. तर आता काय आहे, तर हे बघा ह्याला ही एक फांदी आहे आणि ही एक फांदी आल्या, 3 फांद्या आल्या. हे बघा ह्या रोपाला हे तोडलेलं आडा, आपला आडा असतो त्याच्या ह्याचे हे तोडलेलं होतं. तर आता हे बघा ह्या 2 फांद्या आहेत. तर मी म्हटलं तुम्हाला इथे आपण तुम्हाला ग्राफ्टिंग करून दाखवतो. तर आता काय करायचं, हे काय आहे मित्रांनो, हे कधी होईल काय सांगू शकत नाही. पण आपलं हे काय आपल्या मुलाबाळांसाठी करून ठेवायचं, जेणेकरून हे कधी मोठी होईल कधी वाढतील आपल्याला काय माहिती नाही. पण हे स्वतःहून रुजलेले आहे एवढं नक्की आहे. आणि ह्याचं मूळ सोट मूळ आहे. कारण हे आता रोप एवढं दिसतं तुम्हाला, पण ह्याचं मूळ किती खोल गेलं आहे, भरपूर गेला असेल. कारण सोटमुळाची ताकद एवढी आहे मित्रांनो. तर चला, तर आपण आता हे 2 फांद्या राहिल्या आहेत हे बघा, आणि त्याला तुम्हाला ग्राफ्टिंग करून दाखवतो. असे रोप येतात त्यांना ग्राफ्टिंग करायचं मित्रांनो. तर हे बघा आता मी इथे ग्राफ्टिंग करून दाखवतो. हे बघा हे कसं आहे, जून आहे हे मग म्हणून आता हे दिसतात तुम्हाला छोटे, पण हे एवढे कडक आहेत कारण भरपूर वर्षाचे आहेत ना जून, मग हे तुटत नाही. बघा किती कडक आहे बघा. काय भरपूर वय मोठे आहेत ना ते वयाचे, म्हणून हे भरपूर कडक असतात. हे बघा तोडते वेळी फक्त सांभाळून तोडायचं, कारण कसं सूर्य हाताबिताला लागेल. मी कसं तोडतो बघा, तुम्हाला पण त्याचा फायदा होईल कधीतरी. हे बघा काय करायचं, असं फक्त हात सांभाळायचा, कारण हे जून असतात, कडक असतात हे रोप. असं मोडायचं ना, मोडली की ती भेतळू शकते उभी, म्हणून काय करायचं त्याला हलक्या हातानं असं हे करायचं. तुम्ही जोर लावलात की ते तुटणार, कारण आपल्याला तोडायची नाही, आपल्याला व्यवस्थित तिला हे करायचं. भेताळायची नाही, भेतळली की ती खराब झाली, मग तुम्ही कलम केलेलं सक्सेस होण्याचं. हे मी हे तोडून टाकते. हे बघा पहिलं काय करायचं, तर हे असं व्यवस्थित साफ करून घ्यायचं. हे बघा मी बसून हे काय करून ठेवायचं, आपले कधी मोठी होतील आपल्याला फायदा नाही झाला, आपल्या ह्याचा मुलाबाळांना ह्याचा फायदा होणार मित्रांनो, म्हणून करायचं. पहिलं हे साफ करून व्यवस्थित घ्यायचं. ह्याला काय आता पाणी घालायची गरज नाही किंवा काय कुठचं खत घालायचं गरज नाही, कारण हे स्वतःहून रुजलेल्या झाडांचा असा फायदा असतो. हे बघा पहिले आधी हात साफ करून घ्यायचे आपले. बघा मी आता इथे करून दाखवतो. करते वेळी काय करायचं, घाई नाही करायची, घाई केलं की ते खराब होतं. हे बघा व्यवस्थित दिसतं तुम्हाला बघा. हे बघा आता काय करायचं, आता त्याची साल काढते वेळी काय करायचं, आता हे मोठं आहे याला वी नाही करू शकत, मग साल फक्त जेवढी आपण सायन आहे आपली तेवढीच त्याची साल काढायची. काढते वेळी हळू काढायची, कारण कसं कडक असं जून फांदी आहे, हाताला लागू शकते तुमचे. हे बघा सुरी घुसत नाही आतमध्ये, एवढं ते टाईट असतं.
अशी हळू काढायची. अरे जोराचं आलं शट. हे बघा असं होतं मित्रांनो. तर काय हरकत नाही. आता तर काय करूया, हे बाजून काढतो मी त्याची साल. हे बघा असं होतं हे, कारण हे एवढं मजबूत असतं, कडक, भरपूर ताकद लावावी लागते. तर काय हरकत नाही, निघाली ती साल. हे बघा तुटलं, काय हरकत नाही, ह्याला काय होणार नाही. आपण आता ह्या साईडला त्याची फांदी लावूया. असं होतं, म्हणून काढते वेळी साल अशी ह्याला भरपूर सांभाळून करावं लागतं काम. थोडीशी बी गडबड झाली की ते तुटणार. हे बघा नाही तुटलं रे, तुटलं. हे बघा हे पण तुटलं मित्रांनो. तर काय करूया, तर काय हरकत नाही, तुटलं आहे बघा, कारण हे एवढं मजबूत जून आहे. तर काय हरकत नाही. आता मी काय करतो, ह्याला तुम्हाला दाखवतो, थांब कसं करतो. हे बघा ही जंगली झाडं एवढी मजबूत असतात ना. बघा हे त्याचं उदाहरण आहे मित्रांनो. कडक असतात बघा, हे तुटत नाही, म्हणजे कारण ही बरेच वर्षाची असल्यामुळे ही अशी झाडं आहेत. बघा तर ते हे पण इकडचं पण तुटलं. का हरकत नाही, आपण इथे सायन लावूया. हे बघ, आपलं जे आहे खरं ते तुम्हाला सांगतो, असं नाही की काय पण. तर काय हरकत नाही, आता हे तुटलं तरी काय मारणार नाही ते. तर हे बघा, हे आता मी ह्याला 2 सायन लावतो, कारण कसं ते हे असं झालं आहे. हे बघा इथे मी सायन लावतो अशी, इकडे एक सायन लावतो. ठीक आहे. हे बघा, कारण इथे कसं व्यवस्थित राहून काम करायला भेटत नाही ना. हे बांध आहे, हे बघा, त्याच्यामुळे प्रॉब्लेम. आता हे मी सायन इकडच्या साईडला जास्त हे करत नाही, पातळ करत नाही, कारण हे बघा कसं हे अशी बसूया. हे बघा असं करायचं, एके बाजूला तर त्याला जुळवायचं. हे बघा असं साल टू साल एके बाजूला तरी हे असं जुळवायचं. हे बघा मी आधी बांधून घेतो, कारण हलणार नाही तसं आहे. हे असं व्यवस्थित बघू आता हे जगतं काय काय. इथे थोडी मध्ये इथे काहीतरी लावावं लागणार, मग ती क्ले मातीत लावतो, नाही तर काय होणार, इथून पाणी जाणार आतमध्ये. हे बघा तर हे बघा मित्रांनो, हे झालं आता. हे बघा, आणि मी ह्याला व्ही ग्राफ्टिंग केली. हे बघा, हे बघा ह्याला आता एक व्ही ग्राफ्टिंग केलं. हे छोट्या डेळ्याला हे बघा हे व्ही ग्राफ्टिंग केलं. आता काय आहे, तर हे बघा हा खूट आहे, आणि हे आता एक गेल्या वर्षी केलं, ही फांदी सक्सेस झाली. ही बघा ही सक्सेस झाली. आता ह्या 2 राहिलेल्या, तर ह्याला
आपण मगाशी हे तुम्हाला कर्तव्य बघितलात आणि ह्याला आता मी हे बघा ह्याला व्ही ग्राफ्टिंग केलं. आता या तिन्ही ह्याच्या झाडाच्या 3 फांद्यांना आपण ग्राफ्टिंग केलं. हे बघा बघा ही बघा ही पहिली सक्सेस आहे आणि या 2 राहिलेल्या ते करून टाकलं. हे बघा आता बघू कसं होतं ते. तर चला तर मित्रांनो, सोपं आहे, काय भारी नाही. तुम्ही पण असं तुमची जी झाडं येतात ती तुम्ही शिकलात तर तुम्ही करू शकता मित्रांनो. आणि काय कुठे काय आणावं लागत नाही विकत किंवा काय. आपली झाडं आपली फांद्या कापायच्या आणि ग्राफ्टिंग करत जायचं. हे कसं हे कधी मोठं होईल कधी फळं येतील हे सांगू शकत नाही, कारण ही कशी स्वतःहून रुजलेली झाडं असतात मित्रांनो. पण एक वैशिष्ट्य आहे, ह्याला सहजासहजी काय होत नाही हे नक्की आहे. आणि ह्याचं ही कशी स्लो वाढतात ह्यांना एकदा व्यवस्थित झाली ना मग कोणाला ऐकणार नाही. तुम्हाला पण आता हे माहिती आहे, तुम्ही शेतकरी आहे तर तुम्हाला माहिती आहे. पण सुरुवातीला कसं ही भरपूर वेळ घेतात मित्रांनो. आता बघा ना, ही वर्षात फांदी बघा केवढीच झाली आहे बघा. ही बघा, पण हे जॉईंट सक्सेस झालं. इथे व्ही केलं होतं हे बघा. आता बोलतो मी म्हणून हे बघा आता वर्षात केवढी झालं पाहिजे होतं, पण ही बघा केवढी झाली. तर काय हरकत नाही. हे कसं एकदा याने जोर घेतला मग कोणाला ऐकणार नाही. तर चला तर मित्रांनो, माझा आपलं तुम्हाला सांगण्याचा एक प्रयत्न आहे की तुम्ही स्वावलंबी व्हा आणि स्वतः अशी मेहनत केलात तर तुमची बागेत चांगली झाडं होणार. विकत आणण्याचा त्याचा काय फायदा नाही. तर थोडक्यात म्हटलं तुम्हाला समजावं म्हणून आपलं तुम्हाला माझा प्रयत्न मित्रांनो. चला तर कसा व्हिडिओ वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच व्हिडिओ तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कमेंट आणि लाईक करा मित्रांनो. मला पण बरं वाटतं की तुम्हाला दाखवावं मोबाईल घेऊन. नाही तर मी माझ्या झाडांना मी स्वतःच असं केलं असतं, पण हे दाखवतो म्हणजे काय तुम्हाला पण माहिती भेटेल. आणि तुम्ही भले मी एवढी करतो तुम्ही 1-2 तरी कराल वेळ भेटेल तेव्हा, आणि ते तुम्हाला त्याचा फायदा होईल म्हणून आपले छोटेसे प्रयत्न. चला तर नेक्स्ट व्हिडिओत भेटू मित्रांनो. कसा व्हिडिओ वाटला नक्की कमेंट करा.